धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग 17च्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 2025च्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर कायदेशीर आक्षेप नोंदवण्यात आला असून अनुसूचित जातीचे हक्काचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार गौतम पगारे यांच्या वतीने ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न करता सोडत काढणे व संविधान व महापालिका नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग 17 मध्ये अनुसूचित जातीचे मतदार मोठ्या प्रमाणात असतानाही केवळ 2011च्या जनगणनेचा आधार घेत इतर प्रवर्गाला आरक्षण देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत सादर करून आवश्यक असल्यास कायदेशीर लढा देण्याचा इशाराही देण्यात आला आहे. धुळे शहरातील वलवाडी परिसरातील इंदिरानगर दैठणकर नगर जोडणाऱ्या नाल्यावरचा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचला असून त्यावर मोठा खड्डा पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या धोकादायक परिस्थितीविरोधात परिसरातील रहिवासी आज मोठ्या संख्येने महानगरपालिका कार्यालयात हजर झाले. माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नादुरुस्त पुलामुळे महिला विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारावा लागतो. पावसाळ्यात व लग्नसराईत इंदिरानगर दलित वस्तीत गंभीर अडचणी निर्माण होतात अशी व्यथा नागरिकांनी सांगितली. पुलाची दुरुस्ती तातडीने करून सुसज्ज पूल उभारावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी शांताराम राजपूत, अशोक धुळकर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रचाराचा जोर वाढवला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकृत नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजया चौधरी आणि नगरसेवक कमलबाई रवींद्र पाटोळे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त सिद्धार्थनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि अपयशाचे आरोप करत गेल्या दशकात शहरात कोणताही ठोस विकास झाला नसल्याची टीका केली. पाणीपुरवठा, रस्ते, गटारी आणि मूलभूत सुविधांचा विकास पूर्णतः ठप्प असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या 2 डिसेंबरला पंजा चिन्हावर बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कामराज निकम यांनी केले. सभेला विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.